नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी साठी या वर्षीपासून घेण्यात येणार आहे। आणि यासाठी आपण जर विचार केला तर गणित विषयासाठीचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देतोय। संपूर्ण विषयांचा अभ्यासक्रम आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण विषयांचा अभ्यासक्रम देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। सांगायचं झालं तर तुमच्यासाठी लाईव्हच्या माध्यमातून आपण रोज सकाळी लाईव्ह घेतोय, त्या लाईव्हला सर्वांनी जॉईन करा। उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचा जो गणिताचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये संख्या ज्ञान, यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, रोमन संख्या चिन्हे यावरती प्रश्न असतील। नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, संख्या रेषा यावरती तुम्हाला प्रश्न असणार आहेत। त्यानंतर संख्यावरील क्रिया बघा, त्याच्यामध्ये विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, लसावी, मसावी, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, चलन, काम, काळ, काम, वेळ, सरासरी यावरती देखील तुम्हाला 18% भारांश असणार आहे। त्यानंतर भूमितीवरील प्रश्न पहा। भूमितीतील मूलभूत संबोध, बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, सरळ कोन, शून्य, पूर्ण, प्रविशालन, प्रतल, विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन, कोन दुभाजक व लंब दुभाजक, गुणधर्म, एक संपाती रेषा, संपात बिंदू, बहुभुजाकृतीचे आंतरकोन, समांतर रेषा, गुणधर्म, संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन, वर्तुळ, वर्तुळ कंस, केंद्रीय कोन, कंसाचे माप, त्रिकोण गुणधर्म, पायथागोरसचे प्रमेय, चौकोन गुणधर्म, त्रिमितीय आकार, मिती, चिती, सूची, गोल, घडणी, पृष्ठे, शिरोबिंदू काढा यावरती तुम्हाला भूमितीचे प्रश्न असतील। त्यानंतर महत्त्वमापन, त्याच्यामध्ये परिमाणे, लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी व नोटा असणार आहेत। त्यानंतर परिमितीवरती जर पाहिलं तर त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती, वर्तुळ, क्षेत्रफळ, त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळ, घनफळ व पृष्ठफळामध्ये इष्टिका, चिती व घन असणार आहे। 16% भारांश महत्त्व मापनचा असणार आहे। त्यानंतर सांख्यिकीवरती 6% असणार आहे भाग। मध्यमान, वारंवारता सारणी, स्तंभालेख, जोड स्तंभालेख हे घटक असतील। व्यावहारिक गणिताचा विचार जर केला तर शेकडेवारी, बँक व सरळ व्याज, नफा तोटा, सूट, कमिशन यावरती 14% भारांश असणार आहे। त्यानंतर बीजगणिताचा विचार जर केला तर संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी व त्यावरील क्रिया, बैजिक राशींची किंमत, बैजिक राशीचे अवयव, नित्य समानता, बैजिक सूत्रे, वर्ग विस्तार, एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे 16% असणार आहेत। अशा पद्धतीने हा संपूर्ण भारांश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। चांगल्या पद्धतीने सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हा आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण अभ्यास करून या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने सर्वांनी उत्तीर्ण व्हा। सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत। ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।